UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेसला सर्वात जास्त जागा 100 ते 105 मिळणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार। गटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। मवियात काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्वाची भूमिका पार पडणार। मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य। परांड्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला जाणं अजित पवार यांनी टाळलं। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटात नाराजी। नारायण महाराजांच्या निधनानंतर दादांकडून सांत्वनपर भेट। महायुतीसोबत राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा। स्थानिक पातळीवर वाटचाल, केंद्रातून भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। JP नड्डांकडून वर्षा आणि सागर बंगल्यावर बाप्पाचं दर्शन। दर्शनानंतर नड्डांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची बैठक। विधानसभा निवडणुकीबाबत नड्डांची नेत्यांशी चर्चा। लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त म्हणून शिंदे गट 100हून अधिक जागांची मागणी करणार। जागा वाटपासाठी महायुतीची लवकरच बैठक। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य। गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती। आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटो समोर असं होणं हे दुर्दैवी। केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंनी हंटरनं फोडून काढलं असतं। पैसे उधळणारे कोण होते, त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, संजय राऊतांचा सवाल। नोटा उधळणारे दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील शिवसैनिक। आनंद आश्रममध्ये पैसे उडवले जातात, हा दिघे साहेबांचा अपमान। वैभव नाईक संतापले। चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे। आनंद आश्रमातील प्रकारानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मंत्री गिरीश महाजनांचा जामनेरमधील लिहा तांडामध्ये दुचाकीवरून प्रवास। महाजनांना यावेळी चिखलातील रस्त्यावरूनही प्रवास, व्हिडिओ व्हायरल। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांमधील वाद दिल्ली दरबारी। तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक। KC वेणुगोपाल, रमेश शेन्नीथला उपस्थित राहणार। पंढरपूरमधील धनगर आरक्षणाच्या आंदोलनस्थळी आत्महत्येचा प्रयत्न। माढा तालुक्यातील आलेगावच्या सरपंचाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। विधानसभा निवडणुकीत 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंनी कोणाचा ऐकून दगाफटका करू नये। संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांचा ऐकून वेगळा निर्णय घेतला तर शिंदे मराठ्यांच्या मनातून उतरणार, जरांगेंचा इशारा। केंद्र 90 दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार। खाद्यतेलावरील आयात शुल्कातही 20% वाढ, धनंजय मुंडेंची माहिती। तर किमान निर्यात मूल्य रद्द करताच लासलगावमध्ये कांद्याच्या दरात 400 रुपयांची वाढ। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना फायदा होणार। कांद्यावरील $550 निर्यात मूल्यही रद्द, केंद्र सरकारचे आभार। फडणवीसांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री शिंदेंनी मानले मोदींचे आभार। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम, किमान निर्यात मूल्याची अट रद्द। आधी गप्प असणाऱ्यांकडून आता कौतुक, एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात, रोहित पवारांची टीका। कांदा निर्यात धोरणामुळे तोटा होऊ नये यासाठी राजकीय उद्देशाने घेतलेला निर्णय। कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही असा निर्णय यापुढे घ्यावा, शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांची लॉटरी। 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवी। संभाजीनगरच्या वाळूजमध्ये स्कॉर्पिओ गाडी आणि कारचा अपघात, तिघांचा मृत्यू, तिघ गंभीर। स्कॉर्पिओ चालक मद्यधुंद असल्याची माहिती। स्कॉर्पिओ गाडीतील दोघांवर गुन्हा दाखल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।